उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। कल्याण पूर्व में दो गुटों में जमकर झगड़ा हुआ और बाद में इस गैंग ने इस रोड पर दहशत फैलाने के लिए सड़क पर खड़ी 3 से 4 कारों में तोड़फोड़ की। दिलचस्प बात यह है कि यह घटना कोलसलवाड़ी पुलिस स्टेशन से महज कुछ ही दूरी पर हुई है। गुस्साए नागरिकों की शिकायत के बाद पुलिस ने इस मामले में 9 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर 2 लोगों को गिरफ्तार कर लिया है, जबकि अन्य आरोपियों की तलाश जारी है। दोनों के नाम तुषार वाल्मीकि और अरविंद नायडू है और ये दोनों हिस्ट्री शीटर अपराधी हैं। पुलिस ने जानकारी दी है कि यह घटना नायडू गैंग और दही चूहा गैंग के बीच सत्ता संघर्ष के कारण हुई है। आरोपियों पर मौका व MPDA के तहत कार्रवाई की मांग की गई है। रात्री जी घटना घडली त्यामध्ये पोलिसांनी प्रोएक्टिव्हली स्वतःची भूमिका मांडलेली आहे। रात्री मी स्वतः आणि माझे सगळे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्या ठिकाणी 2 ते 3 गाड्यांची मोडतोड झालेली आहे, अपसात मारामाऱ्या झालेल्या आहेत। सदर प्रकरणामध्ये 2 टोळ्या आहेत, ज्यामध्ये एका टोळीचे नायडू एक टोळी आहे आणि दही नावाची एक टोळी आहे। दोघांचेही जे आरोपी आहेत, जवळपास 8 ते 10 आरोपींचे नावं सध्या निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 2 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि बाकीच्या आरोपींचा शोध चालू आहे। सदर प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे। अटक आरोपींची PCR घेऊन तपास करण्यात येईल। याबरोबर सदर गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचे रेकॉर्ड बघून MPD आणि मोकामध्ये पुढच्या काळामध्ये बंद करण्यात येईल। 2 आरोपींना अद्याप अटक झालेले आहे। त्यांची नावे आहेत तुषार सुधाकर वाल्मीकि उर्फ चड्डी आणि दुसरा आहे अरविंद कुमार राजा नायडू। अशा 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अशा प्रकारची तर घटना घडलेल्या असतील, परंतु माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती या सगळ्यांवरती जे आरोपी आहेत त्या सगळ्यांवरतीच एक ना एक गुन्हा दाखल आहे आणि त्याचे रेकॉर्ड बघूनच आम्ही त्याच्यावरती MPD आणि मोकाचा प्रस्ताव पाठवणार आहे। ब्यूरो रिपोर्ट, कल्याण उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।